श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी. तुम्हाला आज मी काळूबाईचे 11 मंगळवार ह्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. मग चला सुरुवात करूया व्हिडिओला. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं, आई काळूबाईच्या नावानं चांग भलं, आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी काळूबाई आई ही श्रद्धे आणि भक्तीचे स्थान आहे. आईच्या चरणी सदा प्रार्थना करून अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, घरात सुख शांती नांदावी आणि कुटुंबावर मातेची कृपा दृष्टी राहावी अशी प्रार्थना नेहमी त्यांच्या चरणी करत असते. आई काळूबाईचे हे 11 मंगळवार व्रत हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले जातात. ह्या व्रतामध्ये सलंग 11 मंगळवार मातेचे स्मरण, पूजा, प्रार्थना केली जाते. प्रत्येक मंगळवारी सकाळी लवकर उठून दिवाबत्ती करून देवापुढे हात जोडून हा संकल्प करा की आई काळूबाई, मी तुझ्या नावाने 11 मंगळवार करत आहे. माझे हे मंगळवार पूर्ण व्यवस्थित होऊन दे, माझी इच्छा पूर्ण होऊन दे. आई काळूबाई, मी तुझ्या नावाने 11 मंगळवार धरत आहे. तसेच माझ्या लास्ट मंगळवारी 11 या दिवशी मी उद्यापनही करेन. 11 बायकांना जेवू घालेल, त्यांची वटी भरेल. हे सर्व माझ्या मनासारखं होऊन दे. आई काळूबाई, माझी इच्छा पूर्ण कर, माझे 11 मंगळवार होऊन दे. हा संकल्प करा आणि मंगळवार करायला सुरुवात करा. मी पण हा संकल्प करून 11 मंगळवार केले आईचे. माझे 11 मंगळवार पूर्ण व्यवस्थित एकदम मस्त झाले. काय अडीअडचणी नाही आली मला मंगळवार करताना. माझी इच्छा पण पूर्ण झाली. म्हणून आज मी माझ्या 11व्या मंगळवारी आई काळूबाईच्या नावाने सुवासिनी जेवण घालत आहे. तसेच 11 सुवासिनीला मी वटी भरत आहे. आपल्या घरी ज्या 11 सुवासिनी येतात त्यांचे आपण पाय पूजून घेतले पाहिजे. पाय पूजणं म्हणजे कसं, सुवासिनींना घरी येऊन त्यांना बसून त्यांचे पाय पाण्याने पंचामृताने धुवून घ्यावे. तसे पायावरती हळदी कुंकू लावून, फुलं टाकून, अक्षदा वाहून, त्यांना धूप अगरबत्ती ओवाळून त्यांची पूजा करून, तसंच नमस्कार करून ज्या 11 सुवासिनी आल्या आहे प्रत्येकीचे पायपूजन करून घेणे जरुरी असते. कारण 11 रूपामध्ये काळूबाई आपली ही आपल्या घरात प्रकट झालेली असते. म्हणून 11 जणींचे प्रत्येकाचे पायपूजन करणे जरुरी असते. प्रत्येकाचे पायपूजन करून नमस्कार करून मग त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना स्वच्छ आसनावरती बसून ही पूजा करून घेणे. तसेच आई काळूबाईला ही प्रार्थना करावी की आई काळूबाई माता, तुझी कृपा दृष्टी सदैव माझ्या कुटुंबावरती राहून दे. माझ्या कुटुंबाचं संरक्षण कर तू. नेहमी आमच्या सोबत राहा. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा दृष्टी सदैव राहून दे. घरात सुख शांती समाधान आणि आनंद नांदून दे. हे सर्व मनोकामना व सर्व इच्छा पूर्ण होऊन दे. सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होऊन दे. आई काळूबाई, तो अशीच आमच्या सदैव आमच्या पाठीशी राहा. तसेच तुम्हाला माहिती आहे काय, ह्या 11 मंगळवारामध्ये पहिल्याच मंगळवारी आपली इच्छा बोलून एका लाल कपड्यामध्ये 11 रुपये आणि थोडे अक्षदा, हळदी कुंकू आणि एक लिंबू हे एक लाल कपड्यामध्ये बांधून आपली इच्छा बोलून बांधून आई काळूबाईच्या फोटोच्या समोर ठेवावे आणि दर मंगळवारी त्याला धूप दीप अगरबत्तीने ओवाळावे. म्हणजे ह्याला भार बांधणं बोलतात. भार बांधणं ठेवणं म्हणजे कसं, हे आपली इच्छा बोलून जे आपण 11 रुपये बांधून ठेवतो ते लास्टच्या मंगळवारी जेव्हा केव्हा आपण कुठं गेलो मंदिरात तर तेच भटजीला नेऊन देणे. किंवा मांढरदेवी आई काळूबाईच्या मंदिरात तुम्ही कधीही जावा तर जे लाल कपड्यामध्ये 11 रुपये बांधून ठेवले आहे ते नेऊन ते आई काळूबाईच्या मंदिरातल्या ब्राह्मणाला नेऊन देणे. त्यालाच हा भार बांधणं बोलतात. म्हणजे आपली इच्छा पण पूर्ण झाले, आपले मंगळवार पण पूर्ण झाले. 11व्या मंगळवारी जेव्हा आपण सुवासिनींना बोलवतो तेव्हा त्यांना मानपान देऊन, त्यांना हळदी कुंकू लावून, त्यांचे स्वागत करून, त्यांना बसून आसनावरती तसेच त्यांना जेवण घालून, त्यांची ओटी भरून असे हे उद्यापन केले जाते. तसेच पहिल्याच मंगळवारी आपण जे 11 लिंबू, 11 हळकुंड, 11 सुपाऱ्या, 11 पानं, 11 वेलदोडे, 11 लवंग, 11 1-1 रुपयाचे नाणे, 11 सुपाऱ्या, 11 जायफळं असे प्रत्येकी 11 वस्तू ठेवून 11 मंगळवार करायला सुरुवात करायची. एका पानावरती प्रत्येक वस्तू 11 यायलाच पाहिजे. जेव्हा आपण भक्तिभावाने हे मंगळवार करतो तर आपल्या पुढं अचानकपणे आई काळूबाईचं बोलवणं येतं. तेव्हा हा योगायोग असतो की आपल्याला आई काळूबाईचं बोलवणं आलं आहे आणि आपण तिच्या दरबारात चाललो आहे. तर हा योग आलेला कधी सोडायचा नसतो. मलाही योगायोगाने 3ऱ्याच मंगळवारी आईच्या दरबारात
जायला भेटले. मी तिथं गेले. आई काळूबाईला गारणं घाले. आई काळूबाई, माझी इच्छा पूर्ण कर गं. मी आली तुझ्या दरबारात. माझं 3 मंगळवार झाले. 11 मंगळवार होईपर माझे तू इच्छा पूर्ण कर. मग चला बोला. मांढरच्या आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. मांढरच्या आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. मांढरच्या आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. असे करून मी हे माझे 11 मंगळवार पूर्ण केले. तसेच सुवासिनी आल्या घरी, त्यांचे पायपूजन केले. 11 जणींच्या वटी भरल्या मी. आनंदाने सर्व मस्तपैकी जेवण केलं सर्वांनी. आनंदात सर्व माझा कार्यक्रम हा नीटनेटका व्यवस्थित पार पडला. सर्व खुश होते. सर्वांच्या वट्या भरल्या मी. वटीमध्ये पण ब्लाऊज पीस, नारळ, बांगड्या, तसेच गजरा, हळदी कुंकू, पान सुपारी, पानाचा इडा हे सर्व मी वटीच्या सामानामध्ये ठेवलं होतं. तशीच प्रत्येकाची मी वटी भरली. तसं आई काळूबाईच्या नावाने जो प्रसाद घरी आणला होता तो मी प्रत्येकीला प्रसाद दिला. 11व्या मंगळवारी जेव्हा आपण सुवासिनीच्या वट्या भरतो तसंच आपण आई काळूबाईच्या नावाने पण एक वटी काढून ठेवायची असते. जेव्हा तेव्हा आपण काळूबाईला जातो तेव्हा मांढरदेवी आई काळूबाईची वटी ती घेऊन सोबत जायचं आणि तिथं ती वटी ठेवून यायची मंदिरात. ती आपल्या आई काळूबाईच्या नावाने आपण वटी भरलेली असते. जेव्हा आपण पहिला मंगळवार चालू करतो तेव्हा आपण फोटो पुढं या किंवा आई काळूबाईच्या मूर्तीसमोर एका वाटीमध्ये चिरमुरे, गूळ थोडा हा आईला प्रसाद म्हणून नैवेद्य म्हणून दाखवायचा असतो. तोच नैवेद्य संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडतो, गूळ आणि चिरमुरे हे थोडेसे उपवास सोडायच्या आधी आपण पण थोडं खायचं असतं. तेव्हा जाऊन आपला उपवास पूर्ण होतो. तसेच हे 11 मंगळवारी हे करायचं असतं. दर मंगळवारी वाटीमध्ये थोडे चिरमुरे, थोडा गूळ ठेवायचा असतो आणि संध्याकाळच्या टायमाला प्रत्येक मंगळवारी उपवास सोडताना थोडा गूळ आणि चिरमुरे हे खाऊन उपवास सोडायचा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तसेच आपण जेव्हा उद्यापन करतो 11वा मंगळवार असतो आपल्या घरी, तेव्हा ज्या सुवासिनी 11 जणी येतात त्यांनाही जेवण करायच्या आधी त्यांना गूळ आणि चिरमुरे थोडे खाऊ घालायचे असते. म्हणजे हा आपले जे आपण उद्यापन केले ते परिपूर्ण होतं. जेव्हा आपले उद्यापन असते, जेव्हा 11 सुवासिनी आपल्या घरी येतात, प्रत्येकीसाठी एक गजरा आणावा. प्रत्येकीच्या डोक्यामध्ये गजरा लावावा. प्रत्येकीला पानाचा इडा द्यावा. प्रत्येकीची वटी भरावी. प्रत्येकीला हळदी कुंकू लावावे. प्रत्येकीला वटीमध्ये प्रसाद द्यावा आणि प्रत्येक सुवासिनीच्या पाया पडावा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा की माझ्या घर परिवारावरती आई काळूबाई तुझा असा आशीर्वाद राहून दे. तू अशीच सदैव आमच्या पाठीशी राहा आई काळूबाई. मला जसं जमेल तशी मी तुझी उपासना करेल. आई काळूबाई तू सदैव आमच्यासोबत राहा. माझ्या घरात असं सुख समृद्धी नांदून दे. आई काळूबाई तू नेहमीच आमच्या पाठीशी राहा. आम्हाला तुझ्यावरती विश्वास आहे आई काळूबाई. भक्तिभावाने मी तुझे 11 मंगळवार केले. तू अशीच सदैव आमच्यासोबत राहा. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं. महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी आई काळूबाई ही श्रद्धा भक्तीचे स्थान आहे. आईच्या चरणी श्रद्धा प्रार्थना करून अनेक भक्त आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी इच्छा प्रकट करतात. घरात सुख शांती नांदावी आणि कुटुंबावर मातेची कृपा सदैव राहावे अशी प्रार्थना सदैव करत असतात. आई काळूबाई आईच्या 11 मंगळवार व्रत हे श्रद्धेने आणि भक्तिभावाने केले जाते. ह्या व्रतामध्ये सलंग 11 मंगळवार मातेचे स्मरण, पूजा आणि प्रार्थना केली जाते. तुम्ही जेही मंगळवारचे सामान जे पुजतात त्यातील फक्त पानं फुलं हे पाण्यात विसर्जन करायचे असते. बाकीचं सर्व सामान जसं तसं ठेवायचं असतं. सर्व सामान हे 11 मंगळवार पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित ठेवायचं असतं. फक्त पानं फुलं ही खराब होतात म्हणून ती पाण्यामध्ये नेऊन सोडायची असतात. असे हे 11 मंगळवार करायचे असतात. 11 मंगळवार करण्यासाठी जे आपण 11 लिंब आणतो ते लिंब हिरवीगार बघून आणायचे असतात. म्हणजे प्रत्येक मंगळवारी ते लिंबू पूजले जातात. तसेच लिंब ही 1-2 मंगळवारी पूजा करता येते. 3-4 मंगळवारी ते लिंबू पिशवीत ठेवून व ते पण पाण्यामध्ये विसर्जन करायचे आणि 3-4 मंगळवारी परत नवीन लिंबू घेऊन येऊन हे 11 मंगळवार पूर्ण करण्यासाठी नवीन लिंबू आणायचे असतात. जो कळस आपण मांडलेला असतो आई काळूबाईच्या नावाने तो कळस तसाच ठेवायचा असतो. फक्त कळसामधली पाणी हे चेंज करायचं असतं. पण कळसावरचा जो नारळ असतो तो लास्ट मंगळवार होईपर्यंत तो तसाच ठेवायचा असतो. लास्ट
मंगळवारी जेव्हा उद्यापन होतं तेव्हा तो कळस नारळ पाण्यामध्ये विसर्जन करायचा असतो.